जनतेला काय पाहिजे हे सरकारला कळत नसेल तर शिवसेना जनतेचा आवाज बनणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार. तर लवकरच पालघरमध्ये सभा घेणार असं कार्यकर्त्यांना आश्वासन. शेवटी जनतेला काय पाहिजे हे राज्यकर्त्यांना कळत नसेल तर जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत कसा पोहोचवायचा हे शिवसेनेला चांगलं पाहिजे. लवकरात लवकर पालघरमध्ये तुम्ही ठरवा, मी सभेला येतो. संजय राऊतांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना अटक केली पाहिजे. इस्रायल हमास युद्धावर केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका. पद्धतीच्या देशद्रोही कृत्याबद्दल त्याची चौकशी झाली पाहिजे, म्हणून मी भारत सरकारकडे मागणी करेन की त्वरित या संजय राजाराम राऊतला अटक करावी. इस्रायलच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. हिटलरचा संदर्भ दिला, मात्र त्यानंतर मी संबंध काढून टाकला. महात्मा गांधीजींना गोळ्या खालात हे हिटलरचं वक्तव्य होतं, त्यामुळे त्यांचं गुणगान कोणी करू शकत नाही. मी हे स्पष्ट म्हटलंय. संजय राऊतांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भावना दुखावल्या असतील तर त्यांच्या भावना दुखवण्याची माझी काही हेतू नाही. हिटलरचा संदर्भ मी दिला, पण नंतर तो हिटलरचा संदर्भ काढून दिला. सुप्रिया सुळे यांनी उरलेले 2-3 खासदार सांभाळावेत. शिंदे गटाच्या खासदारांची चिंता करण्याची गरज नाही. अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीवर प्रतापराव जाधवांची सुळेंवर खोचक टीका. असणारी इनमिन 2-3 खासदार त्यांनी सांभाळावे. शिंदे गटाच्या 13 खासदाराची त्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. नव्या वर्षामध्ये अनेक मोठे नेते महायुतीमध्ये येतील तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 3 महारथींकडून कळेल, संजय शिरसाट यांचा दावा. जर विस्तार कधी होईल, केव्हा होईल हे जर विचारायचं असेल तर या तिन्ही महारथींना विचारावं लागेल आणि ज्या दिवशी ते ठरवतील त्या दिवशी निश्चित मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. राहुल गांधींचं वंचित बहुजन आघाडीला पत्र. वंचितच्या सभेला उपस्थित राहू शकत नाही याबाबत दिलगिरी. राहुल गांधी यांच्याकडून वंचितच्या सभेला शुभेच्छा. प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, पण समाजामध्ये कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन. आपली आपली भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, फक्त तो अधिकार प्रत्येक जण वापरत असताना त्याच्यातनं कटुता होऊ नये याबद्दलची काळजी ही सर्वांनीच घ्यावी. अलीकडच्या काळामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली. रोज कोणीतरी आरेला कार्य करतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही बाब शोभणारी नाही. वाचाळवीरांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अजित पवारांचा सर्वपक्षीय नेत्यांना सल्ला. वेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो. रोज आपण बघतो कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करतं. कुणी आरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं. हे काही शिकवून आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेली नाहीये. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. बिहारमधल्या निर्णयानंतर आमचीही तशी चर्चा सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य. हिवाळी अधिवेशनामध्ये जातनिहाय जनगणनेचा निर्णय होणार का याकडे लक्ष. हजारो ओबीसी बांधवांच्या विनंतीमुळे हिंगोलीमधील सभेला जाणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. काही दिवसांपूर्वी कोणत्याही सभेला जाणार नाही असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं होतं. अशोक चव्हाण यांच्या नावाचं बनावट लेटर पॅड व्हायरल. चव्हाणांचा मराठा धनगर आरक्षणाला विरोध असल्याचा लेटर पॅडवर उल्लेख. राजकीय षडयंत्र सुरू असल्याची अशोक चव्हाणांची टीका. कुणामध्ये धमक असेल तर उद्याची सभा उधळून दाखवावी. स्वराज्य पक्षाला ओबीसी मेळाव्याचे मुख्य संयोजक बीडी चव्हाण यांचं आव्हान. सांगली जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठा समाजानंतर लिंगायत समाजही आक्रमक. आम्ही शेतकरीच, आम्हाला देखील कुणबी प्रमाणपत्र द्या. सकल लिंगायत मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. परळीमध्ये 3 डिसेंबरला होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कार्यक्रम घेऊ नये, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली, त्यामुळे दरामध्ये घसरण. बाजारामध्ये चांगल्या कांद्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तेजस विमानामधून उड्डाण. बंगळुरूमधील येलहंका एअरबेसवरून उड्डाण घेतलं. अमिताभ बच्चन यांच्याकडून मुलीला बंगला भेट. 50 कोटींच्या प्रतीक्षावर आता मुलगी श्वेता नंदा हिची मालकी.